आता ते ठरवतील वरचे लोक, आम्ही कोण. सर्वसामान्य शिवसैनिकांना काय वाटतं? व्हावं असं वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षी बैठका आणि राहुल त्या ठिकाणी उपस्थित आहे. यावर ज्याच्या खात्याचा निधी ज्याला सांभाळता येत नाही त्याच्यावर काय प्रतिक्रिया आपण द्यायची? ज्याला स्वतःच खातं सांभाळता येत नाही, स्वतःच्या खात्याचा निधी वळवतात, त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? मला असं वाटतं जे राजसाहेबांनी भूमिका मांडली तशाच पद्धतीनं सरकारने भूमिका घेतलेली आहे की युद्ध केलेलं नाही, अतिरेकी तळ उद्ध्वस्त केलेली आहेत. पण अतिरेकी तळ उद्ध्वस्त करत असताना अतिरेकी सुद्धा उद्ध्वस्त होण्याची आवश्यकता असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळं जे कोणी अतिरेकी होते, ज्यांनी भारतात 26/11चा हल्ला केला, संसदेवर हल्ला केला, पुलवामा हल्ला केला, पहलगाम हल्ला केला, विमान आपलं किडनॅप केलं, अक्षरधामवर हल्ला केला, याच्यातल्या ज्या कल्पित संघटनेचे प्रमुख आहे, मग यांना सगळ्यात आधी मग अझर मसूद असेल, आणखी ते दोघं तिघे जैश ए मोहम्मद काय काय त्या संघटना, या सगळ्यात आधी याचे म्होरके संपवले पाहिजेत. तळ उद्ध्वस्त केलं, मला असं वाटतं आज ही बिल्डिंग उद्या दुसरी बिल्डिंग वापरू शकतात ते. म्हणून सगळ्यात आधी यांना संपवण्याची भूमिका घेतली पाहिजे. आपल्याला युद्ध पाकिस्तानशी युद्ध करायचं नाहीये, पण पाकिस्तानी मधले जे अतिरेकी जे पाकिस्तान आधार देतो त्यांना संपवलंच पाहिजे. बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना. मला वाटतं आता युद्ध सुरू आहे, याच्यात काय पक्ष अभिन देश वगैरे, फक्त आपला देश महत्वाचा, ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी. बाकी कोण नेता आहे काय नेता आहे, त्याला देशाचे पंतप्रधान आपल्या सगळ्यांचे प्रमुख आहे, ही भूमिका आपण ठेवायला काहीच हरकत नाही. मला असं वाटतं आताच्या घडीला कोणतेही राजकारण करू नये अशी स्थिती आहे आणि ती भूमिका आमची शिवसेनेची आहे. नाही, त्यात बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, नुसतं तेवढंच पुरतं झालेलं नाही. मला वाटतं हेरिंग मध्ये चिन्ह आणि नाव, आणि चिन्ह नाव घेत असताना नुसतं संसदीय बलाबल न बघता पक्षाचं जनतेमधलं बलाबल हे महत्वाचं आहे, पक्षाची घटना महत्वाची आहे, हे मुद्दे मांडले गेलेले आहेत. पहिली गोष्ट तर 1.5 वर्ष याची कोणतीच हेरिंग नव्हती. आता याची हेरिंग सुरू झालेली आहे. आमचा मुद्दाच तो आहे की बहुमत हे विधिमंडळ किंवा संसदीय ताकदीवर नव्हे, तर पक्षाची जी घटना आहे, रचना आहे, त्याच्यावर होत असतो, आणि ते व्हावं अशा प्रकारची भूमिका आहे. होईल.